नमस्कार. थंबनेलवरनं कळलंच असेल आपल्याला काय बनवायचंय. चला तर साहित्य पाहून घेऊयात. इथे मी 1 वाटी खोबरं घेतले, 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, लसूण घेतलाय आणि कोथिंबीर घेतली खूप सारी. 50 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत, इथे गावठी तीळ घेतलेत आणि 1 वाटी बेसन घेतलेले आहेत. तर आता आपण तवा गरम करत ठेवूयात आणि सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय. इथे मी तीळ भाजत आहे. तीळ छान भाजून द्यायचे, तडतडायला लागले का काढून घ्यायचे ते. हे पहा आपले तीळ भाजून झालेले आहेत. तीळ काढून घ्यायचे. तसेच आपल्याला लगेचच खोबरंही भाजून घ्यायचंय, सुकं खोबरं. बारीक किसणीने मी इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. खोबरेही छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. पहिल्यांदाच बनवत असाल तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. इथे 1 छोटी वाटी लसूण घेतलेला आहे. तुम्हाला जास्ती क्वांटिटी हवी असेल तर लसणाचा वापर आणि सर्व साहित्याचा वापर जास्ती करायचा आहे. इथे मी 4 माणसांसाठी एवढा स्वयंपाक पुरेसा आहे. तेवढंच मी सारणाची तयारी केलेली आहे. तव्यात तेल टाकले. आता कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे पहा आपला कांदाही छान भाजून झालेला आहे. तर आता आपण कांदा पण काढून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला हे करायचे, एक टोप ठेवायचे, टोपात तेल टाकायचे, कारण आपल्याला मासवडीसाठी बेसन लागणार आहे. तर बेसन आपल्याला शिजून घ्यायचे. तर बेसनासाठी मी थोडंसं जिरं टाकलंय, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे छान परतल्यानंतरला आपल्याला याच्यात पाणी टाकायचे. इथे मी 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलाय. तुमचे जेवढी क्वांटिटी असेल त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. थोडीशी हळद. आता एक उकळी घ्यायची आपल्याला छान, तोपर्यंत आपण आपलं वाटण बारीक करून घेऊयात. इथे तीळ मी बारीक करून घेत आहे. पहिले तीळ बारीक झाले का आपल्याला थोडंसं नॉर्मल खोबरं, लसूण वगैरे सर्व बारीक करून घ्यायचे आणि मिश्रण आपलं एकत्र करून घ्यायचे. तिथे मी कोथिंबीर वगैरे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेले आहे. आमच्याकडे मासवडीच्या सारणाला बापूस म्हणतात, पुणेरी मंचर साईडला वगैरे, पुण्या साईडला. ते ह्या 1 वाटी बेसनामध्ये 2 रोल होतात मासवडीच्या. तर आपल्याला बेसन छान शिजून घ्यायचे 5 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण मसाले काढून घेतलेले आहेत. तिथे मी एक साईडला टोप ठेवून देऊयात आणि सारण आपल्याला भाजून घ्यायचे. त्या सारणासाठी मी इथे मसाले घेतलेले आहेत, लाल तिखट मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, घरचा मसाला, हळद आणि धनेपूड आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे तिखट सर्व एकत्र करून घ्यायचे आणि थोडंसं सारण आपल्याला भाजून घ्यायचं, जेणेकरून लसणाचा अजून कच्चेपणा छान जाईल आणि सारण वडी खूप छान खरपूस लागेल. आता आपण परतून घेऊयात. 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे सारण गरम करून घ्यायचे. इथे आमटीसाठी मी कांदा, खोबरं, लसूण ह्याचप्रमाणे वाटण, थोडेसे तीळ, धने भाजून वाटून घेतलेले आहेत ऑलरेडी, कारण व्हिडिओ खूप मोठा होते त्याच्यामुळे मी वाटणाची रेसिपी अपलोड केलेली नाही आहे. हे पहा आपलं बेसनही खूप छान शिजलेले आहे. आपल्याला गॅस बंद न करता तसंच एक रोल्स आपल्याला काढून घ्यायचे बेसन. इथे मी कपडा घेतला आहे सफेद, त्याला ओला करून घेतलेला आहे. थोडंसं पाणी लावायचं पुन्हा. थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं आपण एका डिशमध्ये साईडला ठेवलं होतं, त्याच्यावरती टाकून घ्यायचे. त्याने खूप छान मस्त सजावट केल्यासारखं वडी खूप छान दिसते, दिसायलाही छान दिसते आणि खायला पण खूप छान लागते. तर बेसन घेतलंय. बेसन तसंच त्यात छानपैकी गरम गरमच थापून घ्यायचे. थंड झाल्यावर वडी आपल्याला वळता येत नाही. तिथं आपण जे सारण बनवले ते सारण वडीवरती घेऊयात. आणि पाणी एका हाताने आपल्याला रोल करून वडीचा, एका हातात कपडा धरायचा आहे आणि एका हाताने रोल करून घ्यायचा आहे वडीचा. आणि पाणी घ्यायचे हाताला, कारण गरम गरम चटके लागतात. तर वडी थापून घेऊयात. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही वड्या करून घ्यायच्या. तिथे 2 रोल होणार आहेत वडीचे. तुम्ही अगदी पहिल्यांदाच बनवत असेल तरी सुद्धा एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. चिकन मटणाच्या भाजीला सुद्धा मागे टाकते ही मासवडीची रेसिपी. नक्कीच
व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्कीच बनवून पहा. माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे पहा 2 रोल तयार आहेत. आता हे मी ते पातेल्यात थोडंसं बेसन राहिलं होतं, ह्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी घालूयात भाजीला, आमटीला. कढीपत्ता घेतलाय. माझ्याकडे ओला कढीपत्ता नव्हता म्हणून मी सुकवून सुद्धा कढीपत्ता ठेवत असते इमर्जन्सीसाठी. तोच कढीपत्ता वापरत आहे. जिरं टाकलं, मोहरी टाकले, छान तडतडून द्यायचे. आता मसाले टाकून घेऊयात. हा माझा घरचा मसाला आहे, गरम मसाला, कांदा लसूण मसाला. हा पण गरम मसालाच आहे. धना पावडर, थोडीशी हळद. छान मसाला परतून झाला का मग आपल्याला वाटण परतून घ्यायचे. आता आपण वाटण परतून घेऊयात. मग नंतरला आपण ते ह्याचं पाणी ठेवलं होतं, ज्याच्यात बेसन, टोपात बेसन शिजवलं होतं, ते बेसन खूप खाली लागलेलं असतं, त्याच्यानेच खूप छान चव येते. तर ते गरम करून घ्यायचे टोपाचं सर्व कडून आणि ते आपल्याला ह्याच्यात टाकायचे, आमटीमध्ये टाकायचे. थोडंसं सारण उरलं होतं तेही मी टाकून घेतले. चवीनुसार मीठ. एकसारखं 2 मिनटं छान कलर येईपर्यंत, तेलाची तरीवर येईपर्यंत आपण परतून घ्यायचं वाटण. आता आपण पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार रस्सा पातळ घट्ट करू शकता. आता वडी कट करून घेऊयात. त्रिकोणी साईजच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या ते. हे पहा मी अशा पद्धतीने वड्या कट केलेल्या आहेत. कशी वाटली माझी ही रेसिपी मासवडीची? नक्की बनवून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.